मित्रांनो, इंग्लिशचं टेन्शन आले 10 मार्क पाहिजे, इकडे या. तर या ठिकाणी बघा, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 पैकी 10 मार्क तुमचे कंप्लीट होते. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 ए तुम्हाला करायचं आहे, डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे जशा सूचना दिलेल्या आहेत तशा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. अटेम्प्ट एनी 4 6 दिलेत, 6 पैकी तुम्हाला 4 सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, पहिला काय, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स, तुम्हाला खालीलपैकी शब्द कंप्लीट करायचे आहेत. हो का, ब्रेव आहे, टीच आहे, बॉक्सर आहे, फेथ आहे, एक एक शब्द फक्त तुम्हाला याच्यामध्ये एक एक लेटर फक्त ॲड करायचे. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. अल्फाबेटिकल पहिल्यांदा ए बी सी डी अशानुसार टाकायचं आहे. अट्रॅक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर बोनिफायर आहे, अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. आता हे बघा, सगळे पी दिलेत. ओके, अल्फाबेटिकल टाकता येते. पी ए कोणता आहे, हा पी आहे. पी बी कोणता आहे, नाही आहे. पी ई आहे, हा घ्या. ओके, त्याच्यानंतर हा येईल आणि नंतर हा येईल. 25ला मारा गोळी. त्याच्यानंतर काय करा, या ठिकाणी बघा 4 वर्ड तुम्हाला बनवायचे आहेत. या शब्दाचा वापर करून तुम्हाला 4 वर्ड बनवायचे आहेत, 3 लेटरचा वापर करून. ओके, मिनिमम 3 लेटर्स ईच. ओके, जास्तीत जास्त तुम्ही किती बी लेटर यूज करू शकता, पण कमीत कमी 3 लेटरचा वापर करून तुम्हाला 4 शब्द बनवायचे. रेन वॉटर आहे, का रेन आहे, एक वॉटर झालं, नंतर वेट झालं आणि अंट झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा होता. गार्डन कसं आहे, ब्युटिफुल. गार्डन नाईस बी असतं, लवली बी असतं, अट्रॅक्टिव्ह असतं, वंडरफुल. अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटेड शब्द लिहायचा आहे. ओके, आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक वर्डची चेन बनायची आहे. नाऊन शब्द दिलेला आहे बघा, टायगर. नाऊनचा वापर करून तुम्हाला हे करायचं आहे. बघा, टायगर, टायगर एक नाऊन आहे. तर आरपासून सुरुवात करायच्या रोज, नंतर ईपासून सुरुवात करायच्या एलिफंट, नंतर टीपासून सुरुवात करायच्या टायगर, नंतर आरपासून सुरुवात करायच्या रॅट. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणता बी शब्द लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, इन्स्टेड ऑफ. ही जी फ्रेज आहे, इन्स्टेड ऑफ शब्दाचा वापर करून, म्हणजे च्या ऐवजीचा वापर करून तुम्हाला हे करायचं आहे. आय ईट म्हणा किंवा आय कन्झ्युम म्हणा, वडापाव इन्स्टेड ऑफ समोसा. समोसाऐवजी मी वडापाव खातो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी क्लाउज ॲड करायचं आहे. ओके, म्हणजे पुढचं वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. माय अंकल फाउंड अ बेबी. माझ्या अंकलला बेबी सापडला, पण कुठे सापडला किंवा काय करत होतो, हु वॉज क्राईंग ऑन द रोड साईड. रोड साईडला तो क्राईंग करत होता. अशा पद्धतीने तुम्हाला एक वाक्य कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर प्रिफिक्स आणि सफिक्स लावायचे. प्रिफिक्स म्हणजे अगोदर लावायचे, सफिक्स म्हणजे नंतर लावायचं. आता पॉसिबलचं मी इम्पॉसिबल लिहिले, अपॉइंटमेंटचं डिसअपॉइंटमेंट किंवा अपॉइंटमेंट तुम्ही लिहू शकता अपॉइंटचं. त्याच्यानंतर या शब्दाचा वापर करून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. पॉसिबलचा एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी आणि अपॉइंटचं आय अपॉइंट अ स्वीपर फॉर मी किंवा आय अपॉइंट अ डॉक्टर फॉर मी असं तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क तुमचे पक्के होणार आहेत. जर या व्हिडिओला 1000 लाईक आल्या तर आणखीन इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुमच्यासाठी असंच बनवत राहील. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपवर अपलोड केलेले आहेत फ्री स्टडी मटेरियलमध्ये. जय हिंद, जय परिवर्तन.